नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या राशीबद्दल लोकांचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे आणि लोक तुम्हाला बाहेरून काय समजतात आणि तुम्ही आतून नक्की काय आहात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा लोक आपल्या वागण्यावरून आपली एक प्रतिमा तयार करतात, पण ती प्रतिमा ही नेहमीच खरी नसते. कारण ज्योतिषशास्त्र आणि मानवी मानसशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक मूळ स्वभाव असतो, ज्याचा समाज नेहमीच चुकीचा अर्थ हा काढत असतो. तुमच्या राशीबद्दल लोकांचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे आणि त्याचं सत्य काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मेष, सिंह, धनु, गर्विष्ठ आणि रागीट. समाजाला आणि अनेक नातेवाईकांना तुम्ही अत्यंत गर्विष्ठ, तापट आणि मीपणा असणारे वाटता. त्यांना वाटतं की तुम्हाला कुणाचीही पर्वा नाही आणि तुम्हाला फक्त स्वतःचं वर्चस्व गाजवायचं असतं. तुम्ही आतून अत्यंत साधे आणि प्रामाणिक आहात. तुम्हाला खोटं बोलणं आणि अन्याय अजिबात सहन होत नाही. जेव्हा कोणी तुमच्याशी खोटेपणाने वागतो, तेव्हा येणारा तुमचा हा राग गर्व नसून ती तुमची स्वतःला आणि तुमच्या मूल्यांना जपणारी ढाल असते. जे लोक तुमच्या जवळ आहेत त्यांना माहिती आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकता. वृषभ, कन्या, मकर. पैशाचे लोभी आणि स्वार्थी. लोकांना वाटतं की तुम्ही अत्यंत हिशोबी आणि कंजूस आहात. तुमच्यासाठी माणसांपेक्षा पैसा आणि करिअर जास्त महत्त्वाचा आहे, असा एक भयंकर गैरसमज अनेकदा तुमचेच जवळचे लोक करून घेतात. तुम्ही पैशांवर नाही तर सुरक्षिततेवर प्रेम करतात. तुम्ही आयुष्यातील गरिबी आणि वाईट काळ अत्यंत जवळून पाहिला आहे. उद्या माझ्या कुटुंबावर पैशांसाठी कुणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, या एकाच शुद्ध हेतूने तुम्ही पैशांची बचत आणि भविष्याचे अचूक नियोजन करत असता. हा तुमचा स्वार्थ नसून कुटुंबाबद्दलचा मूक त्याग आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन, तुळ, कुंभ. भावना शून्य आणि दोन चेहरे असतात. लोकांना वाटतं की तुम्ही भावना नसलेले किंवा दोन चेहरे असलेले आहात. एखाद्या गंभीर परिस्थितीतही तुम्ही शांत कसे राहू शकता, यावरून लोक तुम्हाला निर्दयी ठरवतात. तुमच्याकडे भावना नाही तसं नाही, तर तुम्ही तुमचे स्वतःचं दुःख आणि वेदना अत्यंत तार्किक पद्धतीने हाताळता. तुमच्या वैयक्तिक दुःखांचे ओझे इतरांवर पडू नये म्हणून तुम्ही चेहऱ्यावर खोटे आसू आणून वावरता. रात्रभर उशीत रडल्यानंतरही सकाळी उठून जगासमोर अत्यंत कूल राहण्याची तुमची क्षमता लोकांना मात्र गोंधळात टाकते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कर्क, वृश्चिक, मीन. कमकुवत आणि अटी रडके. तुमच्या हळव्या आणि प्रेमळ स्वभावामुळे लोक तुम्हाला अत्यंत कमकुवत समजतात. यांच्या भावनांशी सहज खेळता येतं किंवा यांना सहज फसवता येतं, असा लोकांचा मोठा गैरसमज असतो. तुम्ही जगातील सर्वात कणखर लोक आहात. तुम्ही लोकांवर प्रेम करता म्हणून तुम्ही त्यांना चुका अनेकदा पदरात घेतात. पण जेव्हा तुमची सहनशीलता संपते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यातून अशा प्रकारे पुसून टाकतात की ती व्यक्ती तुमच्या अस्तित्वासाठी कायमची तडफडत राहते. तुमचा हळवेपणा ही तुमची कमजोरी नसून तीच तुमची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.